Good morning, students. Today we are going to start our new lesson number 4, present and past tense. Okay, class 8 standard, and lesson name is present and past tense. You can easily understand that the name of that topic. Okay, now in this topic we are going to learn many things related with present tense, also past tense. या प्रकरणामध्ये आपण प्रेझेंट टेन्स बद्दल सर्व माहिती त्याचबरोबर आपण पास्ट टेन्स बद्दलची सर्व माहिती घेणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. लुक हियर. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? साधा वर्तमान काळ असे म्हणतात. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स. द सिंपल प्रेझेंट इज यूज. आता बघा, त्यांनी डायरेक्ट यूज सांगितलेले आहे, त्याचे उपयोग सांगितलेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्सचे यूज सांगितलेत किंवा वापर कशा पद्धतीने किंवा कुठे कुठे केला जातो हे पाहणार. बिफोर वी स्टार्ट धिस, ओके, लुक हियर द फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. लक्षात राहील. फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्सचा काय असतो? सब्जेक्ट प्लस V1. V म्हणजे काय? वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके, जर थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट असेल तर वर्बला एस किंवा ईएस लागतं. नेक्स्ट ऑब्जेक्ट. दिस इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो फॉर्म्युला आहे. ओके, आणि सिंपल प्रेझेंट टेन्सलाच वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ असे मराठीत म्हणतात. ओके, द सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज. आता कुठे वापरला जातो बघा? फॉर अ हॅबिट्स ऑर रिपीटेड ऍक्शन. हॅबिट साठी, हॅबिट म्हणजे काय? सवय. सवयीसाठी किंवा रिपीटेड ऍक्शन. रिपीटेड म्हणजे पुन्हा पुनरावृत्ती होणाऱ्या क्रियेसाठी, रिपीटेड ऍक्शन साठी किंवा हॅबिट साठी काय केला जातो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, लुक हियर. उदाहरणार्थ, ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी मॉर्निंग. ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी मॉर्निंग. या ठिकाणी बघा, ड्रिंक्स वर्बला काय लागले? येस किंवा येस. जर सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंगुलर असेल आणि काळ जर साधा वर्तमान काळ असेल तर क्रियापदाला येस किंवा येस लागतं. ओके, बघा, आणि ही क्रिया कशी आहे? रिपीटेड आहे. रिपीटेड म्हणजे पुनरावृत्ती होणारी आहे. सो दॅट टाइम वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि त्यावेळेस आपण काय करत असतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. रिमेंबर दिस. हॅबिट साठी आणि रिपीटेड ऍक्शन साठी आपण काय करत असतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करत असतो. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. शी ऑफन युजेस द इंटरनेट. ती ऑफन म्हणजे वारंवार वापरते. ठीक आहे. शी ऑफन युजेस द इंटरनेट. आता या ठिकाणी वर्ब आलेला आहे आपला युजेस. ओके, आणि सब्जेक्ट आहे आपलं शी. ऑफन काय सांगतं? ऍडव्हर्ब आहे, ऍडव्हर्ब. ठीक आहे, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी सांगतं. या युजेस बद्दल कशी वापरते? वारंवार. हे ऍडव्हर्ब आहे आणि हा काय आपला ऑब्जेक्ट आहे, द इंटरनेट. लक्षात राहील. यामध्ये बघा, सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस नंतर एक्स्ट्रा वर्ड्स जे आलेले असतात ते याच्यानंतर. ओके, रिमेंबर धिस. नाउ सेकंड पॉइंट. इट इज द फर्स्ट पॉइंट. नाउ सेकंड पॉइंट. फॉर जनरल ट्रुथ्स. फॉर जनरल ट्रुथ्स. बघा, जनरल ट्रुथ साठी सुद्धा काय केलं जातं? सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. ओके, थिंग्स दॅट ऑलवेज हॅपन. ज्या वस्तू नेहमीच घडतात, जनरल ट्रुथ आहे, त्रिकालबाधित सत्य असलेल्या त्या वस्तूसाठी आपण काय करतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. यामध्ये सन, सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला. हे त्रिकालबाधित सत्य म्हणजे नेहमी सत्य राहणारं जनरल ट्रुथ आहे. ओके, नेक्स्ट. वॉटर फ्रीज ऍट 0 डिग्री. वॉटर फ्रीज ऍट 0 डिग्री म्हणजे पाणी जे आहे ते किती डिग्रीला थंड होतं किंवा घुटलं जातं? 0 डिग्रीला. ओके, नाउ यू कॅन इझिली सी वॉटर फ्रीज ऍट 0 डिग्री सेल्सियस. नाउ लुक हियर. फॉर थिंग्स दॅट से. थर्ड पॉइंट, that is the for things that stay the same for a long time. Okay, look here, just a bit. थिंग्स म्हणजे काय? वस्तू. दॅट स्टे म्हणजे राहणे. द सेम
फॉर अ लॉंग टाइम, जास्त काळासाठी राहणाऱ्या वस्तूसाठी, त्यावेळेस आपण काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करत असतो. लुक हियर, फॉर एक्झाम्पल, माय अंकल लिव्हज इन चेन्नई. ओके, माय अंकल लिव्हज इन चेन्नई. आता राहतायत ना, कंटिन्यू मध्ये आहेत, तर हे लॉंग टाइम पासून चालू आहे, अशा वेळेस आपण काय करत असतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करत असतो. या ठिकाणी आलेलं वर्बचं फर्स्ट फॉर्म, सब्जेक्ट वर्ब फर्स्ट फॉर्म, आणि याच्यामध्ये हे आहे प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट आहे. ज्या वेळेस ऑब्जेक्टच्या समोर प्रिपोजिशन येतं त्यावेळेस त्याला म्हणतात प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट म्हणतात. काय म्हणतात, प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कम्स विथ प्रिपोजिशन, दॅट इज कॉल्ड द प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. म्हणजे जो ऑब्जेक्ट प्रिपोजिशन सह येतो त्याला प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट असं म्हणतात. ओके, माय अंकल लिव्हज इन चेन्नई. इन काय आपलं प्रिपोजिशन आणि चेन्नई काय या ठिकाणी प्रिपोजिशन आहे. ओके, ही वर्क्स इन अ बँक. ही वर्क्स इन अ बँक. आता या ठिकाणी लॉंग टाइम इंडिकेट करण्यासाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करत असतो. नाउ लुक हियर, फोर्थ पॉइंट, द फोर यूज फॉर द सिंपल प्रेझेंट टेन्स. चौथा उपयोग सिंपल प्रेझेंट टेन्सचा, टू टेल अ स्टोरी इन ड्रॅमॅटिक वे. आता एखादी स्टोरी आहे आपल्याला, ती काय सांगायची, ड्रॅमॅटिक वे मध्ये सांगायची, नाटकीय स्वरूपामध्ये सांगायची असेल एखादी स्टोरी, तर आपण कुठला टेन्स वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, लुक हियर, सौरभ नाउ रश फॉरवर्ड अँड डील्स अ हेवी ब्लो टू रुस्तुम. ओके, इट इज लाइक अ ड्रॅमॅटिक वे. स्टोरी आहे आणि ती कशी सांगितली जाते, ड्रॅमॅटिक वे ने सांगितलेली जाते. ओके, नाउ द फिफ्थ पॉइंट रिलेटेड विथ सिंपल प्रेझेंट टेन्स, टू डिस्क्राइब actions as the happens, for example in broadcast commentary or sports events. आता स्पोर्ट्स इव्हेंट आहे किंवा कॉमेंटरी आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, सिंपल प्रेझेंट टेन्सचा जनरली वापरला जातो. ब्रॉडकास्ट मध्ये क्रिकेट कॉमेंटरी जी असते ती कशामध्ये वापरली जाते, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. किंवा स्पोर्ट्स इव्हेंटच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी असतील तर त्यावेळेस बोलत असताना कुठला टेन्स वापरला जातो, साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला जातो. रिमेंबर दिस, ब्रॉडकास्ट. ओके, म्हणजे काहीतरी वार्ता देणे, न्यूज वगैरे दिल्या जातात, तर त्या कुठल्या याच्यामध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दिल्या जातात, किंवा स्पोर्ट्स इव्हेंटची माहिती. ओके, द सिंपल प्रेझेंट इज ऑल्सो यूज फॉर फ्युचर ऍक्शन. काही वेळेस काय केला जातो की सिंपल प्रेझेंट टेन्स काय केला जातो, वापरला जातो फॉर फ्युचर ऍक्शन. कधी फ्युचर ऍक्शन सांगायचे आहे त्यावेळेस सुद्धा कधी कधी काय केला जातो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. यू विल लर्न अबाउट दिस यूज इन द नेक्स्ट चॅप्टर. आता हे आपण काय करणार आहोत, नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत की सिंपल प्रेझेंटचा फ्युचर मध्ये कसा करणार आहोत. फक्त या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहोत की प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स डिटेल्स मध्ये. आता आपण 5 युजेस, ओके, जस्ट वी लर्न अबाउट द 5 युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. हे 5 युजेस आपण कशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट, एक तर स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये, ड्रॅमॅटिक वे मध्ये स्टोरी टेलिंग सांगताना, त्याच्यानंतर लॉंग टाइम इंडिकेट करत असताना आपण पाहिलेले अशा पद्धतीने. ओके, नाउ नेक्स्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ओके, द नेक्स्ट पॉइंट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय की चालू वर्तमान काळ. कुठला वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. तर ते कशा पद्धतीचा असतो ते आपण पाहूया. ओके, नाउ लुक हियर, दिस इज द सेकंड पॉइंट अँड दॅट इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट म्हणजे काय, चालू वर्तमान काळ. आता चालू वर्तमान काळाचा फॉर्म्युला, ओके, लुक हियर, यस प्लस am oblique is oblique are plus verb plus ing plus, okay, this is the plus sign, plus object. बघा हा आहे फॉर्म्युला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा. सब्जेक्ट am is are साठी अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, सब्जेक्ट जसा असेल त्याच्यानुसार आपण काय घेणार, हेल्पिंग वर्ब घेणार, प्लस काय घेणार, वर्ब प्लस ing घेणार, प्लस हे वर्बचं फर्स्ट फॉर्म, वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू वर्तमान काळ. हे सेकंड टाइप. ओके, प्रेझेंटचा सेकंड टाइप्स, यालाच काय म्हणतात, चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, अपूर्ण वर्तमान काळ. काय म्हणतात, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ.
Okay, now look here. The present continuous is used for actions going on at the time of speaking. आता ज्यावेळेस आपण बोलत आहोत त्यावेळेस ती क्रिया घडत आहे असं ज्या ठिकाणी बोलायचं आहे किंवा सांगायचं असतं त्यावेळेस आपण कुठला टेन्स वापरतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आता ही क्रिया चालू आहे बोलण्याची त्यावेळेस आपण काय करत असतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल लुक, शी इज वॉचिंग टीव्ही नाव. आता ती सध्या काय करते? टीव्ही पाहत आहे, क्रिया चालू आहे. शी इज वॉचिंग टीव्ही. बघा काय फॉर्म्युला? सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब वॉच प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. क्लियर? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला. ओके, सब्जेक्ट जर इथे जर प्लुरल असेल तर इथे आर येणार, सिंग्युलर आहे ही शीट पैकी असेल तर इज येणार आणि आय असेल तर काय येणार? एम येणार. क्लियर? नाउ द बॉयज आर प्लेइंग हॉकी. द बॉयज आर प्लेइंग हॉकी. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. म्हणजे ती आता खेळण्याची क्रिया, हॉकी खेळण्याची क्रिया चालू आहे. नाउ द थर्ड एक्झाम्पल, युअर फ्रेंड्स आर वेटिंग फॉर यू. हरी अप. तुझे मित्र तुझी वाट पाहत आहेत, हरी अप, लवकर घाई कर. अशा पद्धतीचे युअर फ्रेंड्स आर वेटिंग फॉर यू, हरी अप. यू कॅन इझिली अंडरस्टँड. Present continuous tense. Look here. This tense is also used for actions which are happening around now and not necessary at the time of speaking. बघा आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा कधी वापरला जातो? ऍक्च्युली आपण बोलत आहोत त्यावेळेस सुद्धा, पण कधी कधी की आपण ज्यावेळेस बोलत आहोत एक्झॅक्ट त्याच वेळेस असं व्हायला पाहिजे असं नाही. नॉट नेसेसरीली ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. बोलतानाच घडायला पाहिजे असं काय आहे का? नाही. धिस टेन्स इज ऑल्सो यूज फॉर ऍक्शन्स. अशा क्रियेसाठी वापरला जातो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स विच आर हॅपनिंग अराउंड नाउ. आता कुठेतरी सभोवताली घडत आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपण त्या वेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करत असतो. लुक हियर, आय एम रीडिंग गालिबियस ट्रॅव्हल्स बट आय एम नॉट रीडिंग नाउ. आता मी काय करत? एक बुक वाचत आहे, मी पुस्तक वाचायला घेतलेले, कंटिन्यू आहे रनिंग मध्ये, पण आता जस्ट वाचत आहे का? बट आय एम नॉट रीडिंग नाउ. मी सध्या वाचत नाहीये, पण मी पुस्तक एक घेऊन काय केलेले? सुरुवात केलेली आहे वाचनास. आता ती कंटिन्यू स्थितीमध्ये आहे आणि एकदम फ्लो मध्ये आहे, पण असं संपलेलं आहे का माझं वाचन? नो. राईट नाउ आय एम नॉट रीडिंग बट आय एम रीडिंग ग्वालियर्स ट्रॅव्हल्स. आता हे पुस्तकाचं नाव आहे. ओके, नाउ नोट दॅट सर्टन वर्ब्स ऑन अकाउंट ऑफ देअर मीनिंग आर नॉट नॉर्मली यूज्ड इन द कंटिन्युअस टेन्स, दे इन्क्लूड. बघा आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय केले जातात? खालील वर्ब वापरायचे नसतात. तर ते कुठले आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये? नॉर्मली किंवा जनरली हे वर्ब्स वापरायचे नसतात. फॉर एक्झाम्पल ही लिस्ट आहे, लिस्ट. ओके, कुठले आहेत? फर्स्ट वन लव, नेक्स्ट वन ट्रस्ट, नेक्स्ट वन होप, नेक्स्ट वन ओन. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरायचे नाहीत असे वर्ब आहेत लव, ट्रस्ट, होप, ओन. नेक्स्ट लाईक, नो, रिफ्यूज, बिलॉंग, डिसलाईक, वॉन्ट, सी, कंटेन, हेट, नीड, hear, consist, think, agree, appear, be, believe, forget, seem, have, suppose, understand, remember, possess. Okay, remember these. Okay, these words not generally not used in present continuous tense. Present continuous tense मध्ये वापरले जात नाही. present continuous tense मध्ये. ओके, कंटिन्युअस टेन्स मध्ये काय केले जात नाहीत? वापरले जात नाहीत. कुठले वर्ब? ओके, रिवाइज अगेन इट. लव, ट्रस्ट, होप, ओन, लाइक, नो, रिफ्यूज, बिलॉंग, dislike, want, see, contain, hate, need, hear, consist, think, agree, appear, be, believe, forget, seem, have,
suppose, understand, remember and possess. Okay, these words, remember these, हे वर्ड्स लक्षात ठेवायचे की जे काय होतात नॉर्मली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये चालू वर्तमान काळामध्ये वापरले जात नाहीत. ओके, फॉर लुक हियर आर टू एक्झाम्पल्स. रॉंग यूज, त्यावेळेस काय होतं त्याचा रॉंग यूज समजला जातो, इनकरेक्ट यूज समजला जातो. आय एम अग्रीइंग विथ यू, हे सेंटेन्स मध्ये बघा या ठिकाणी आलेलं अग्रीइंग, हे काय आलेले कंटिन्युअस टेन्स मध्ये आलेले, कुठं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आलेले. मग हे सेंटेन्स कसं आहे रॉंग आहे. कसं आहे रॉंग आहे, कारण आपलं काय म्हणतं की अग्री हे जे वर्ब आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरल्या जात नाही. तर राईट करेक्ट यूज कसा आहे आय अग्री विथ यू. आय अग्री विथ यू सिंपल प्रेझेंट मध्ये तुम्ही वापरू शकता, पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे वापरायचं नसतं. रिमेंबर these वर्ड्स. ओके, these verbs, हे दिलेले verbs वापरायचे नाही कशामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, वी आर हॅव्हिंग अ डीव्हीडी प्लेयर. बघा या ठिकाणी सुद्धा काय केलेले हॅव मेन वर्ब म्हणून वापरलेले प्लस कंटिन्युअस मध्ये वापरलेला आहे, त्यामुळे हे सुद्धा कसं आहे चुकीचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हॅव हे जे वर्ब आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वापरायचं नसतं, आणि ते वापरलं तर ते काय असतं चुकीचं असतं, सेंटेन्स रॉंग सेंटेन्स असतं. कसं असतं रॉंग सेंटेन्स. हॅविंग या ठिकाणी जे आलेलं आहे हॅव, रिमेंबर दिस. ओके, नाउ हे अग्री या ठिकाणी आलेले जे वर्ब्स आहेत ते कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरायचे नसतात. नाउ राईट कसं असेल राईट यूज, वी हॅव अ डीव्हीडी प्लेयर. ओके, इन दिस वे you can easily understand the which verbs used in present continuous tense and which are avoided, generally not used in present continuous tense. Okay, I hope you can easily understand the uses of simple present tense and some uses of present continuous tense. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.